आदरणीय डॉक्टर रुपालीताई कापरे यांचे शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण होऊन बाहेर पडावं. रुपालीताई, आपण निरूपणास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा नमस्कार महाराज या सद्गुरु रामदासा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार. जय श्रीराम. आज कवेश्वर स्तवन या 7व्या समासावर निरूपण करण्याची मला संयोजकांनी संधी दिली. श्री समर्थांनी प्रेरणा दिली आणि श्रीरामांनी आशीर्वाद दिले. सर्वांना प्रथम वंदन करते. आपल्या तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करते. संयोजकांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि निरूपणाला प्रारंभ करते. माझ्या दृष्टीनं हा समास अतिशय महत्त्वाचा आणि मोठा आहे. आपण नव्या या 5व्या आवर्तनाची सुरुवात केलेली आहे. ग्रंथारंभ लक्षण आदरणीय दुर्गाप्रसाद स्वामींनी केलेली आहे सुरुवात. म्हणजे स्वामींची कृपा आपल्यावर आहे. गणेशस्तवन वैद्य आदरणीय श्रीधर दादा देशमुखांनी केलेली आहे. शारदास्तवन विजय लाडदादांनी केलेलं आहे. सद्गुरुस्तवन वैद्य अनिकेत घोटणकरांनी केलेलं आहे. संतस्तवन सगळ्यांच्या लाडक्या प्रिया जोगताईंनी केलेलं आहे. आणि कवेश्वर स्तवन त्याचप्रमाणे विवेकबुवांनी 6व्या समासावर केलेलं आहे. श्रोते निरूपण स्तवन केलेलं आहे. इतकी सुंदर अशी निरूपण आपल्याला ऐकायला मिळत आहेत. या ज्येष्ठांनी आपल्यावर खरं तर उपकार करून ठेवलेले आहेत आणि म्हणून त्या सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते. वाचन करणाऱ्यासुद्धा सगळेच सुंदर होते. आजच्या सुषमाताईंनीसुद्धा इतकं छान केलेलं आहे. आणि मुख्य सरिताताईंनी सुरुवातच जी केली ती ऐकत राहावी वाटत होती की असं वाटलं आपण निरूपण करण्यापेक्षा हे संपूर्ण समास त्यांच्या आवाजात म्हणजे त्यांनी लावलेले जो ध्वनी होते इतके सुंदर होते की त्यातच मी रमून गेलेली होती. अगदी खूप छान वाटत होतं. आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि सर्वांमध्ये रामदास स्वामींचं आगळेपण लक्षणीय आहे. यासाठीच मेरुस्वामी म्हणतात, कृतत्रेत द्वापारी झाले अद्भुत अवतारी परिया समर्थाची सरी कोणी नपवे श्रीराम. आणि एक कवींबद्दलचा श्लोक आहे. कवी करोति पद्यानी लालयत्तुत्तमो जनाः तरुः प्रसूते पुष्पाणि मरुद्वहति सौरभम. अहो हे कवी काय करतात? कविता करतात आणि रसिक त्यांची वाहवा करतात. कशासारखी? तर झाडं फुलांना जन्म देतात आणि वारा त्यांचा सुगंध वाहून नेतो. आपल्याला महाभारतातला एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतोय की यक्ष प्रश्नात युधिष्ठिराला एक आगळा वेगळा प्रश्न विचारला होता की धर्मराजा का अरे धर्मराजा कोणती दिशा बरं आहे? तर युधिष्ठिरानं उत्तर दिलं होतं संतोदिक. म्हणजे संत हीच
संतांनी दाखवलेली जी दिशा आहे ना, तीच जीवनाची सर्वोत्तम दिशा आहे. आणि आपल्याला ह्या सगळ्याच संतांनी, आता फार वेळ पण नाही आहे बोलायला, पण कवेश्वरांचं स्तवन करत असताना सगळ्या संतांचं स्तवन आपल्या ह्याच्यामध्ये झालेलं पण आहे. प्रियाताईंनी खूप छान केलेलं आहे. पण समर्थ रामदास स्वामींनी त्यांचं जीवन, वाङ्मय यांच्या माध्यमातून दाखवलेली दिशा हीच ती अचूक दिशा आहे असं मला म्हणावंसं वाटतंय. आता आपल्याला या प्रारंभीच्या दशकातला हा जो समास आहे कवेश्वर स्तवन, इतका सुंदर आहे की स्तवन याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण स्तुती करतो. पण संस्कृत भाषेत स्तवन हा शब्द आत्मज्ञानी संत या अर्थानं प्रचलित आहे. आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेत पण श्लोक बऱ्याच वेळेला असे आलेले आहेत. कविं पुराण मनुषासितार मनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णं तमसः परस्तात्. अहो, हा कवी म्हणजे काय आहे? हा पुरुष आहे, सर्वज्ञ पुरुष आहे कवी म्हणजे. आणि अनादी, त्यानंतर अनुशासितारम म्हणजे सगळ्यांचा नियंता आहे, सूक्ष्मापेक्षा अतिसूक्ष्म आहे, सर्वांचं धारणपोषण करणारा आहे, आणि अचिंत्य रूप आहे, त्याच्या रूपाचं चिंतन करणं अवघड आहे. आणि आदित्यवर्णम सूर्यासारखा नित्य चेतन प्रकाश रूप आहे. आणि अविद्येच्या पलीकडं तमसः परस्तात म्हटलेलं आहे. तमस म्हणजे अज्ञान, अविद्या, आणि त्याच्या पलीकडं असणाऱ्या या सच्चिदानंद घन परमेश्वराचं मी सतत स्मरण करतो. भगवंत म्हणतायत कवीं पुराणम, म्हणजे तर समर्थांनी त्यांची स्तुती केली यात काहीच वावगं नाही, कारण समर्थ आणि भगवंत एकच आहे. याच भगवद्गीतेत 18व्या अध्यायात पुन्हा एकदा शब्द आलेला आहे, काम्यानां कर्मणान्यास संन्यासं कवयो विदुः. तिथे पण कवी शब्द आलेला आहे की काम्यकर्माचा त्याग म्हणजेच संन्यास असं कवी म्हणतात. त्या ठिकाणी पण कवी म्हणजे पंडितजन असं तिथं अर्थ अभिप्रेत आहे. आता विष्णू सहस्रनामातही सर्वग सर्व विद्वानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदविद कवी. या कवी शब्दावरच बोलायला खरं खूप आहे बरं का, की कवी काय आहे, सर्व काही पाहू शकतो म्हणून त्याला क्रांतदर्शी, सर्वदृक् म्हणजे सगळ्या दिशा म्हणजे तोच आहे. आणि दुर्गाराम उपाध्ये म्हणून आहेत, तर ते म्हणतात जो वेदज्ञ होई तोच कवी. आणि मगाशी लावलेली जी धून होती त्याच्यामध्ये सुरुवातीची ओवी आपली तीच आहे. आणि इतर ते अकवी, ऐसी कवी शब्द महती सांगे येथे. कवी शब्दार्थ क्रांतदर्शी, घडणारेही जो पाही, भविष्याचाही जो साक्षी तोच कवी की. म्हणजे देहाचा पडदा दूर सारून पलीकडचं पाहू शकणारा, त्यात आत्मज्ञानी जो आहे त्याला संत विनोबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा कवी मनाचा मालक आहे, विश्वप्रेमानं भरलेला आहे. आत्मनिष्ठ ज्याचं मन ज्यानं जिंकलेलं नाही त्याला देवाच्या सृष्टीचं रहस्य समजणारच नाही, पण जो आत्मनिष्ठ आहे त्याला ते समजेल. आणि या सगळ्या सृष्टीच्या पलीकडचं जे दर्शन आहे ते झाल्याशिवाय कवी काही आपल्याला, म्हणजे तेच दर्शन आपल्याला कवी करवत असतो. जसा समुद्र सगळ्या नद्यांना पोटात घालतो त्याप्रमाणे ब्रह्मांडाला आपल्या प्रेमानं झाकून टाकण्या इतकी व्यापक बुद्धी या कवीची असावी. आणि सृष्टी दर्शनानं सर्वांनाच आनंद होतो, पण सृष्टीमध्ये सामावलेल्या आत्मतत्वाची ज्याला ओळख पडते तो खरा कवी असं म्हणायचे. आता आपल्याला पांगारकर आणि बेलसरे या सगळ्यांनी तर इतकं सुंदर सांगितलेलं आहे की संस्कृत भाषेत आत्मज्ञानी संत म्हणजेच कवी. आणि श्री समर्थांना अपेक्षित असलेला कवीसुद्धा धर्माचं रक्षण करण्यासाठी जन्माला आलेले असतात. त्यांचे ग्रंथ अवतारी पुरुषांपेक्षा महान कार्य करतात. अवतार येतात आणि जातात, परंतु संतांचे ग्रंथ हजारो वर्षे लाखो माणसांना मार्गदर्शन करतात. म्हणून तर समर्थ म्हणतात ना, माझी काया, म्हणजे मी जरी गेलो तरीसुद्धा माझे हे ग्रंथ चिरंतन राहणार आहेत. आणि समाजामध्ये विवेक, वैराग्य, नैतिक मूल्य, सामाजिक अद्वैताची भावना यांचं संरक्षण करतात तर हे कवीचे ग्रंथ. आणि साधकाला आणि मुमुक्षूंना हे कवी म्हणजे परात्पर गुरु असतात.
म्हणून आपल्याकडं मराठीत एक म्हण आहे, ग्रंथ हेच गुरु. कदाचित गुरु म्हणजे शिक्षक आपल्याजवळ जेवढं ज्ञान आहे तेवढं इतरांना देतो, शिष्यांना देतो. पण कदाचित ग्रंथांमध्ये आपल्याला जेवढं ज्ञान आहे ते सगळं घेता येतं. आणि म्हणून ग्रंथाचं रचना करताना आपल्याला रामरक्षित म्हणलेलं आहे बघा. कुणीतरी आदेश दिला की ती रचना होत असते. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरहा तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुधकौशिकः. बुधकौशिक ऋषींना स्वप्नामध्ये हरानी म्हणजे शंकरांनी येऊन आज्ञा केलेली आहे, आदेश दिलेला आहे, आणि मग हे रामरक्षेचं स्तोत्र निर्माण झालेलं आहे. अशी ही ग्रंथरचना साधकांना साक्षात्कार होण्यासाठी सुद्धा सहाय्यकारी ठरू शकते. आणि श्रोत्यांप्रमाणे कवींनी देखील अध्यात्मविद्या ही जिवंत ठेवलेली आहे. म्हणून समर्थ तर त्याचं वर्णन करताना प्रथम कवीच्या प्रतिभेचं सामान्य स्वरूप सांगतायत बघ. पहिलीच ओवी फार सुंदर आहे. आता मला त्या चालीत म्हणलं आणि विसरून गेले मी ती चाल. आता वंदू कवेश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. यस्य निश्वसितो वेदाः म्हटलेलं आहे. हे कवेश्वर म्हणजे वेदावतारी आहेत. आणि म्हणून शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदरूपी परमेश्वर अशा कवीश्वरांना मी आता वंदन करतो किंवा नमस्कार करतो असं स्वतः आपल्याला श्री समर्थ सांगतायत. कारण जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना वंदन करायलाच पाहिजे. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो, पण त्याप्रमाणे हे शब्दांच्या साह्यानं एक नवीन सृष्टी उत्पन्न करत असतात. आणि म्हणून हे कवेश्वर किंवा कवीश्वर अत्यंत श्रेष्ठ आहेत. या सृष्टीवर सरस्वतीचं साम्राज्य. ज्या संतांना द्वैताचा आधार घेऊन या मायेच्या खेळातच अद्वैताचा बोध आपल्या अंतःकरणात रुजवायचा आहे, त्यांनी सरस्वतीच्या मदतीची त्यांना अतिशय गरज आहे. आणि सरस्वतीच्या कृपेनं होणारा शब्दरत्नांचा वर्षाव हे त्यांच्या खेळाचं मुख्य भांडवल आहे. या चालत्या बोलत्या सृष्टीत या सरस्वतीचे पुत्र म्हणावेत अशा या कवींची खूप रेलचल आहे. भरपूर कवी झालेत आजपर्यंत. झाले बहु होतील बहु परंतु यासमहा असं आपण समर्थांसाठी म्हणू शकतो. अनेक उत्तम जिज्ञासू सूक्ष्मदृष्टी असणारे कवी सतत आपल्या नजरेत येत असतात. पण हे सगळं सामर्थ्य समर्थांकडे आहे. ते या सरस्वतीच्या पुत्रांची वंदना का करतात? अद्वैत तत्त्वज्ञानाचा बोध करणारे संत साहित्य आपल्याला तर्काच्या आधारानं परमेश्वर गाठणं केवळ अशक्य आहे असं सांगतं. शब्दांनी त्या परमेश्वराचं वर्णन करता येत नाही असं सुद्धा सांगतं. पण कवींच्या कवितेतील असणाऱ्या शब्दांमधील भाव हा आकाश मार्गानं म्हणजेच भावनेच्या मार्गानं भगवंतापर्यंत नेऊ शकतो. कारण भगवंत भावाचा भुकेलेला आहे आणि तेच या कवींचं सामर्थ्य आहे. आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही भावना असतात त्या आपल्याला शब्दाशिवाय म्हणजे त्या दिसतात, पण व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज आहे. जसं लहान मूल रडायला लागलं किंवा एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू हे भावनेचे जसे आहेत. जसं माधव जुलियन म्हणतात ना, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलाऊ तुझ आता मी कोणत्या उपाई. हे सगळे भाव आपल्याला शब्दबद्ध करणारे कवी आहेत. तर त्यांना आपण वंदनच केलं पाहिजे. कारण हे सरस्वतीचे निजस्थान की हे नाना कळांचे जीवन नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय. केवढं सुंदर वर्णन केलेलं आहे समर्थांनी की हे सरस्वतीचं निजस्थान आहे. आणि नाना कळा 64 कळा आहेत आपल्याकडं तर त्यांचं हे जीवन आहे. आणि नाना शब्दांचं भुवन आहे. यथार्थ होय, यथार्थ असं. आणि यथार्थतेनं आता म्हणून मला मम्मट नावाचा जो कवी आहे त्यानं काव्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यानं असं म्हणलेलं आहे की भारत नियतीकृत नियमरहितां ल्हादैकमयीं अनन्य परतंत्रां नवरस रुचिराम निर्मितीं आदधती भारती कवेर जयते. त्यानं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे की ही कवीची सृष्टी आहे ना, हिला नियतीच्या नियमांचं बंधन नाही आहे.
पण ब्रह्मदेवाला मात्र नियतीच्या नियमांचं बंधन आहे. ही सृष्टी लादैकमयी म्हणजे अत्यंत आल्हादकारक आहे आणि अनन्य परतंत्राम, कुणावरही अवलंबून राहावं लागत नाही आहे, पावसावर वगैरे अवलंबून राहावं लागत नाही. तो कल्पनेनं आत्ताही आपल्या मायेचा प्रेमाचा वर्षाव करू शकतो. आणि नवरस रुचिराम, नवरसांनी युक्त आहे. आता सगळ्यांना नवरस माहिती आहेत. शृंगार, वीर, हास्य वगैरे सगळे नवरस आपल्याला पुढे येणारच आहे तो योगी. पण ह्या नवरसांनी युक्त आहे आणि ब्रह्मदेवाची फक्त षड्रसांनी आहे. मधुर, आम्ल, तिक्त, कटू, कषाय वगैरे सगळे. तर त्यापेक्षा ही सृष्टी फार श्रेष्ठ आहे आणि म्हणून भारती म्हणलेलं आहे. भारती म्हणजेच सरस्वती. तिचा जय जयकार असो. आत्ताच त्यांनी सांगितलं आपल्याला समर्थांनी की हे सरस्वतीचं निजस्थान आहे. म्हणून ग्रंथाच्या आरंभी योग्य आणि इच्छिलेल्या अर्थात वाणीची देवता असा तोही प्रारंभ करतो. आणि इथे समर्थांनी आपल्याला सरस्वतीचा उल्लेख केलेलाच आहे की हे पुरुषार्थाचे वैभव. मला खरं त्याच्यातनं दुसरी पण एक आत्ता काव्य आठवत होतं. जय जय हे भगवती सुरभारती तव चरणौ प्रणमामहा. किती नवीन नवीन काव्यसुद्धा या देवीची, सरस्वतीची वाणीची प्रार्थना करणारी आहेत. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्त्व, नाना लाघवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी. कशासाठी कवी निर्माण झाले? तर हे पुरुषार्थाचं 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. पण सगळ्यात जो श्रेष्ठ पुरुषार्थ आहे मोक्ष, त्याचं हे वैभव आहे. ते सांगणारे हे सगळे कवी झालेले आहेत. हे जगदीश्वराचे महत्त्व काय? प्रश्न विचारले, काय हे जगदीश्वराचं महत्त्व आहे? नाना लाघवे सत्कीर्तीस्तव निर्माण कवी. आणि नाना प्रकारची, अनेक प्रकारच्या कौशल्यानं संतांची कीर्ती सांगण्यासाठी हे कवी झालेत. हो, काय वर्णू तव गुण असं म्हणलेलं आहे ना अल्पमती नारायण. तर जगात पुरुषार्थाचं वैभव हे निर्माण करण्याचं हे सगळं सामर्थ्य या कवींमध्ये आहे. आणि म्हणून त्यांना पुढे तर म्हणतात की हे रत्न शब्दरत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. वैरागर शब्द काय सुंदर वापरले बघा. खाण, जणू काही बुद्धीच्या खाणी ह्या कविरूपानं जन्माला आले आहेत, निर्माण झालेले आहेत. शब्दरत्नांचे, रत्नाकर म्हणतात, पण इथे शब्दांची रत्न आहेत आणि असा तो सागर आहे. आणि मुक्तरूपी मोत्यांचं सरोवर आहे. किती त्यांना सुंदर अशा कल्पना केल्या त्यांनी की आपल्याला आपण अगदी म्हणजे आत्ताचे नवीन कवी, सध्याच्या काळातले आणि पूर्वीचे, हे सगळं पाहिल्यावर सुद्धा आपल्या मनात येतं की कवींचं भावनाप्रधान लेखन हे आपल्याला परमेश्वराकडे नेणारा मार्ग दाखवतो. सगळ्या संतांची जी आळवणी आहे ना, अगदी जनाबाईपासून नामदेव सगळे ज्ञानदेव सगळे काय केले त्यांनी परमेश्वराकडे मागणी. आणि म्हणून पुढच्या ओवीमध्ये तर ते म्हणतात, अध्यात्मग्रंथाची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी, वोळली श्रोतयांसी. दुभणी म्हणजे तिचा पाना बरं का, कामधेनू. इथे काय म्हणतायत? नाना कामधेनूची दुभणी आहे. म्हणजे कामधेनूच्या पाण्याचा ओघ कविरूपानं या श्रोत्यांमध्ये आलेलं आहे. आणि ही अध्यात्मग्रंथाची खाण आहे. बोलके चिंतामणीच आहेत. मला ज्ञानदेवांची आठवण येते आहे, तुम्हालाही नक्कीच येणार. ज्ञानदेव काय म्हणतात? चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. म्हणजे ज्या वृक्षाखाली इच्छा प्रगट केली की ती पूर्ण करणारा तो वृक्ष, अर्थात कल्पवृक्ष. त्या कल्पवृक्षाचे आरव म्हणजे एक नाही आहे, आरव, बागाच्या बागा, उद्यान आहेत. आणि चहूबाजूनं असे बागा दिसू देत. चिंतामणी म्हणजे चिंतिलेलं देणारा मणी किंवा चिंतांचं हरण करणारा मणी. ज्या गावात असे अद्भुत चिंतामणी आहेत ती गावं जागोजाग दिसो, असेच हे कविरूपी चिंतामणी समर्थांनी सांगितलेत आपल्याला. आणि असे हे अमृताचे समुद्र, बोलते जे अर्णव पियुषांचे. ते चालते बोलते अर्णव आहेत. अर्णव म्हणजे समुद्र, अमृत निर्माण करणारे हे समुद्र आहेत. अजून पुन्हा म्हणतायत समर्थ की हे कल्पतरूंचे कल्पतरू,
की हे मोक्षाचे पडी भरू. मग अशी मोक्षाचं एकदा उल्लेख केला, पण आता म्हणतात पडी भरू. पडी भरू म्हणजे जहाज किंवा श्रेष्ठ खांब, आश्रय. आश्रय अशा अर्थी वापरलेलं नाही, ते तारवू तिकडे वेगळाच शब्द आहे. तर खांब आहे किंवा श्रेष्ठ किंवा आश्रय अशा अर्थी हा पडी भरू शब्द वापरला आहे, की मोक्षाचा आश्रय आहे. नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले. अहो सगळ्या मनोरथ पूर्ण करणारे कल्पवृक्ष आहेत, ज्याच्या मनात जी असेल ती. म्हणून संत जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सगळ्या गोष्टी मागितलेल्या आहेत त्यांनी. आणि मुख्य आश्रय जो आहे ऐश्वर्य किंवा सायुज्य मुक्तीचा विस्तार हा कविरूपानं पसरलेला आहे. आता हे कवी म्हणजे कल्पलेलं तत्काळ देणारे कल्पवृक्ष आहेत, लगेच आपल्याला जे पाहिजे. आणि मुख्य सांगितलेलं आहे सायुज्यतेचे, नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले. 4 प्रकारच्या मुक्ती आपल्याला माहिती आहेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. इथं फक्त सायुज्यतेचाच उल्लेख करते, की ताबडतोब मोक्ष मिळणारी जी मुक्ती आहे, तर ही आपल्याला मिळवून देणारे हे कवी आहेत. आपल्याला माहिती आहे की अनेक अशा कथा आहेत, पण युक्ती कशी करतात एक एक. तर नारदाला असा थोडा गर्व होतो की मी फार नामधारक आहे आणि मी श्रेष्ठ आहे. म्हणून श्रीकृष्णांनी एकदा युक्ती योजली आणि म्हणाले की जा अर्जुनाच्या महालामध्ये जा आणि रात्रीच्या वेळेला प्रवेश कर. तर हा म्हणतो रात्री कसा करू? नाही म्हणे तू जात कर. आणि तो जातो. तर त्यावेळेला तिथे अर्जुन त्याच्या श्वासामध्ये झोपतच नसायचा. प्रत्येक श्वासाबरोबर तो नारायणाचा जप करत होता. तेव्हा या नारदाचा जो गर्व आहे किंवा अहंभाव होता, तो अभिमान संपलेला आहे. म्हणजे कवीच या सगळ्या कल्पना करू शकतात आणि आपल्यावर योग्य तो संस्कार, नारदांसारख्या परवाच नारद जयंती झाली, त्यांच्यावर संस्कार केलेला आहे. मग आपण तर साधे पामर आहोत. की हा परलोकींचा निजस्वार्थू, की हा योगियांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू, रूपास याला. हा प्रत्यक्ष रूप, कारण परमेश्वर कसा आहे, परमात्मा कसा आहे, अरूप आहे, दिसत नाही. पण हा परलोकीचा निजस्वार्थू म्हणजे काय, की हे जीवांचं परलोकीचं स्वहित किंवा योग्यांचा गुप्त मार्ग आहे. आणि ज्ञानीपुरुषांचा परमार्थ कविरूपानं अवतार घेतोय. आपल्याला परमार्थ वगैरे समजत नाही, पण हे सोपे त्यांचे जे वाङ्मय आहे, ग्रंथ आहेत, आणि त्याच्यातली कथा असतील, काव्य असतील किंवा हे श्लोक असतील, ओव्या असतील, याच्यातून आपल्याला हा मार्ग प्रत्यक्ष जणू काही दिसत असतो. आणि ते अवतार घेऊन, कविरूपानं अवतार घेऊन आपल्याला सगळं सांगतायत. त्याच्यामध्ये अजूनही बऱ्याचशा सगळ्या ज्या 6व्या अध्यायात वगैरे पण भगवद्गीतेच्या आलेल्या आहेत, तसं षटचक्र भेदन वगैरे, ह्याही सगळ्या गोष्टी आपल्याला या कवींच्या, म्हणजे कवी ईश्वरच आहेत, हे सगळे ईश्वरच आहेत. म्हणून मला शंकराचार्यांचं फार काव्य तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, की ते सुद्धा काय सांगतात, आपल्याला परमार्थाकडे सांगत असताना, वाटचाल सांगत असताना ते म्हणतात मनोबुद्ध्यहंकार चित्ता निनाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपल्याला चिदानंद रूप शिवापर्यंत पोचायचं आहे. मग मी काय काय नाही, हे इतकं सुंदर अशा काव्यातून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मी म्हणजे परमात्मा आहे, चिदानंद स्वरूप आहे, आणि हे सगळं मी नाही आहे, हे इतकं सुंदर. पुढची ओवी तर फार सुंदर आहे, की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी. एकेका ओवीवर आपल्याला खूप वेळ बोलता येईल. आता निर्गुण, निरंजन, मायातीत परब्रह्माची खूण किंवा ओळख आणि मायेहून भिन्न अशा परमात्म्याचं स्वरूप म्हणजे हे कवी आहेत. आता निर्गुण निराकार आपण सारखं म्हणत असतो, किंवा त्यालाच जोडून नववी पण ओवी घेता येईल आपल्याला, की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होये सुलभ निजरूप निजबोध कविरूपे. म्हणजे हा आत्मबोध कविरूपानं सुलभ झालेला आहे.
मला इथे भगवद्गीता पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते की माया विलक्षणाचे लक्षण. भगवंत काय म्हणतात? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. कारण ही अलौकिक अर्थात ती अद्भुत गुणात्मक माझी माया ही पार होण्यासाठी कठीण आहे रे. पण जे मला भजतात, माझी प्रार्थना करतात, ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसार तरून जातात. म्हणजे संसार तरून जाण्यासाठी आपल्याला ही काव्य, ही सगळे ग्रंथ हे किती उपयुक्त आहेत. म्हणून निरंजन म्हणजे परमात्मा, आणि हा शब्दातीत आहे, शब्दांनी वर्णन करता येत नाही. अशा निरंजनाची खूण कवीच्या काव्यात सापडते. या काव्यामुळं जीवाला आत्मज्ञान, निजबोध या मनुष्य जन्माच्या महत्त्वाच्या ध्येयाचा लाभ होतो. आपलं परमध्येय ते काव्याच्या आधारानेच परमार्थ प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. कवीच्या शब्दात दडलेल्या भावना, शब्दांचा सुगंध थेट परमेश्वराकडे घेऊन जाणारा खात्रीचा मार्ग आहे. मग अशी जसं सांगितलं की वारा हा फुलांचा सुगंध घेऊन जातो, तसाच तुलसीदासांनी तर इतकी सुंदर वर्णनं केलेली आहेत रामचरित मानसामध्ये की काव्याच्या माध्यमातून ते आपल्याला ब्रह्मस्वरूपाची कशी ओळख करून देतात. तो छोटासा प्रसंग सांगते. जेव्हा जनकपुरीमध्ये पहिल्यांदाच पुष्पवाटिकेत आलेले राम आणि लक्ष्मण त्यांना सीतेची सखी पाहते बरं का, आणि ती धावत येऊन सीतेला काय सांगते हो? श्याम गौर किमी कहौ बखानी गिरा अनयन नयन बिनुबानी. ती सांगतीये, अगं तुला काय सांगू, एक गोरा, श्याम आणि सावळा, एक सावळा असे तरुण मी पुष्पवाटिकेत पाहिले. त्यांचं वर्णन कसं करू? बघा कवी कशी कल्पना करू शकतो. कारण माझ्या नेत्रांना वाणी नाही आहे आणि माझ्या वाणीला नेत्र नाही आहेत. म्हणजे मी जे बघितलं आहे ते माझे डोळे शब्दात सांगू शकत नाहीत, आणि माझ्या शब्दांमध्ये ते रूप वर्णन करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणजे तुलसीदासांनी एवढ्या छोट्या एका काव्यपंक्तीतून आपल्याला ब्रह्मस्वरूपाची चुणूक दाखवलेली आहे. या वर्णनातून रामाची सावळी गोजिरी मूर्ती तर आपल्या नजरेसमोर उभी राहतेच, पण आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचतात, आणि हेच कवीच्या काव्याचं महत्त्व आहे. आता समर्थांनी आपल्यासमोर काव्याचे विविध प्रकार सांगितलेत बरं का. कविता कशी निर्माण होते, ती बुद्धी लीन होते वगैरे सगळं सांगितलेलं आहे त्यांनी. सरस्वतीच्या प्रांतातून भगवंताकडे जाण्यासाठी आपल्याला शून्याला भेदूनच पुढं जायचं आहे, तेव्हाच काव्याची निर्मिती होऊ शकते. आणि जीवनातील स्वानुभूतीच्या बळावर आणि त्रितापांचे दाह सहन करण्यासाठी अशी ह्या रसपूर्ण काव्याची निर्मिती कवी करू शकतो. आपले संत म्हणजे किती श्रेष्ठ कवी आहेत. तुकोबा काय म्हणतात हो? नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. आता हेच जर काव्यामधून साधन समजून घ्यायचं असेल तर समर्थ आपल्या अभंगात काय म्हणतात? रामभक्ती वीण आन नाही सार सारांचे हे सार राम नाम. असाच महाराजांचा एक गोंदवलेकर महाराजांचा अभंग आहे. त्यात ते म्हणतात, राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक. आणि ज्याची संवेदनशीलता जागृत आहे त्याच्या सिद्धावस्थेचं वर्णन करताना नामदेव तर काय म्हणतात बघा? धन्य माझा जन्म धन्य माझा वंश धन्य विष्णुदास स्वामी माझा. यातील धन्यता म्हणजेच सिद्धावस्थेतील समाधान आहे बरं का. आपण साधं मी धन्य झालो म्हणतो तिथे धन्यता नाही आहे. संत एकनाथ महाराज आपल्या भारुडासारख्या नाट्यमय काव्यप्रकारातून काय समाज प्रबोधन करतात, आणि काव्यातून स्वधर्म संरक्षणसुद्धा होऊ शकतं. समर्थांची बघा, स्वधर्म संरक्षणासाठी त्यांनी जे शिवाजीकडे त्यांची जे वर्णन आहे, निश्चयाचा महामेरू बहुतजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अशा काव्यातून आजसुद्धा आपल्याला स्वधर्माचं आचरण करण्याची प्रेरणा मिळते. आणि कवींच्या काव्यरचनेतून वैराग्याचं संरक्षण कसं होतं याचंही उत्तम उदाहरण म्हणजे समर्थांची करुणाष्टके. कालच झाले बघा वैजयंतीताईंचं
ते पुढची सांगितलीत, पण नेहमीच जो सगळ्यांचा पाठ आहे तो अनुदिनी अनुतापे तापलो राम राया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अशा सगळ्या त्या काव्यातून आपल्याला म्हणजे ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आहे, तुलसीदासांचं रामचरित आहे, नाथांचं नाथ भागवत आहे. अशी सगळी काव्य ही परमात्म स्वरूप जाणण्यासाठी आपल्याला मदत करतात. आणि कितीही आपण त्याचं पारायण केलं किंवा हे केलं तर ते आचरणात आणण्यासाठी आपल्याला हे फार उपयोगी पडतात. किती ती मुमुक्षू हा आता साधकानं मुमुक्षू जर असेल तर त्याच्या कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, करिसिद्धाचे समाधान, निश्चयात्मक ज्याला जे हवंय ते द्यायचे म्हणून त्यांनी सांगितलंय. तर मुमुक्षूच्या डोळ्यात घालायचं अंजन आहे, म्हणजे त्याची काही चूक होत असेल तर ते साधकांचं साधन आहे. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनजयो, कवी धार्मिकांचा विनयो विनय करते. अहो स्वधर्माचा आश्रय आत्ता सांगितलं, स्वधर्माची जाणीव करून द्यायची आहे, ते सुद्धा कवीच करतायत. मनाला मार्ग दाखवत आहेत, धार्मिकांचा विनय सांगतायत आणि असे हे कवी आहेत. त्यामुळं कवी आपल्या काव्यातून सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन हे लोकांना करत असतात. आत्ता सांगितलं मी की वैराग्याची हे सुद्धा आपल्याला ते देत असतात. कवी वैराग्याचे संरक्षण एका कवी ओवीवर किती बोलता येईल हो. कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी. अहो हे वैराग्याचे भूषण आहे, भक्तांचं भूषण आहे आणि स्वधर्माचं रक्षण. आता सांगितलं तसं किती समर्थांची किंवा सगळ्यांचीच काव्य आहेत की स्वधर्म रक्षणासाठी आजसुद्धा आपल्या अंगामध्ये अशी प्रेरणा मिळते, स्फूर्ती येते आणि कवींच्या काव्यामुळंच हे सगळं होतं. आणि भगवद्गीता तर सारखी मला आठवत असते, सांगतीये चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन विचारतो तेव्हा सांगतायत भगवान असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. वैराग्य आणि अभ्यास या दोन्हीमुळं तू या गोष्टीवर मात करू शकशील. कवी भक्तांचं भूषण आहे. भागवत नुसतं डोळ्यासमोर जरी आणलं ना, ज्यांनी कथा ऐकलेली अनेकदा, तर सगळी वर्णनं भक्तांची इतकी सुंदर केलीत व्यासांनी. मग तो प्रल्हाद, ध्रुव, सगळ्या गोपी सगळं डोळ्यासमोर दिसतं. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा किती वेळा सांगितलेले आपल्याला मनाच्या श्लोकात, नसे गर्व अंगी सदा वीतरागी क्षमा शांती योगी दया दक्ष योगी बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वास तेथे. बघा नामाचं किती महत्त्व सांगतायत. ज्ञानदेव म्हणतात माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी की भक्ती सुरवाला सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटुनी अंगी सेवके बाणे. स्वतः भगवंत सेवक व्हायला तयार होत आहेत. जरी तो द्वैत अवस्था अनुभवत असला आपला भक्त, तरीसुद्धा माझ्या भक्ती सुखासाठी कल्पित द्वैत कल्पून स्वतःला दोन भागात विभागून मी परमेश्वर आणि तो सेवक असा भाव हा परमभक्त प्राणपणानं जगतो. उलट ते द्वैत त्याला आवडतं. शुचित्वे तीर्था कुवासा, तीर्थांना जणू तो आश्रम होतो. ते तीर्थ ते क्षेत्र जगितेची पवित्र भक्तिकथांसी मैत्र जया पुरुषा. मला काव्य आपल्या भीमसेनांची थोडंसं अभंग आठवते. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल. सगळं तीर्थ सगळं काही देवच आहे. आणि स्वधर्माचं रक्षणसुद्धा करायला भगवंत सांगतायत. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहा. किती ज्ञानेश्वरीतले सगळे उदाहरणं आहेत. आपल्याला स्वधर्म कसा पाळायचा आहे खूप सुंदर आहे. लोकांचे सुंदर चिरेबंदी वाडे पाहून गरीब लोकांनी आपल्या गवती झोपड्या कशाला मोडून टाकायच्या हो. तुम्हाला काय त्या श्रीमंती वाड्यात राहायला मिळणार आहे? त्याच्यापेक्षा आपली घरं आपली पण सांभाळायची. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची मूर्ती,
कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. प्रेमळांची आता 9 ते 21 पर्यंत सगळी कवीची वर्णनं केलेली आहेत, ती कसं आहे त्यांचं स्वरूप. आणि भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचं वर्णन कवीच करतात. आणि ध्यान कसं करावं हेही ध्यान करू जाता मन हरपले, हेच आहे सगळीकडे सांगितलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांचा जर उल्लेख करायचा म्हणलं तर आता अवघड आहे. नाना साधनांचे मूळ कवी, नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे. अहो, अनेक साधनांचं बीज, अनेक प्रयत्नांचं फळ हे कविवर्णित असल्यामुळं कवींच्या प्रसादाच्या योगानं मोठमोठी कार्यसुद्धा सिद्ध होतात. किती उदाहरणं आहेत हो. आणि साधनांची वेगळी माहिती मिळते आपल्याला कवींच्या. गुरुचरित्र घेतलं तर किंवा कुठलंही एखादं पुराण घ्या, सगळ्यामध्ये पुत्रप्राप्तीसाठी उपाय सांगितले, सौभाग्यप्राप्तीसाठी सांगितले. अहो, त्या पंडितराज जगन्नाथांनी तर आपल्याला त्या गंगेनं आपल्यामध्ये ओघामध्ये प्रवाहामध्ये घ्यावं म्हणून एक एक श्लोक रचला. आणि 52 पायऱ्या होत्या गंगेला, तर 52व्या वेळेला गंगावर आलेली आणि त्याला सामावून घेतलेलं. हे सगळं कवींना जमतं हो. आधी कवींचा वाग्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे निमती प्रकाश कवित्वास होये. आता कवीच वाग्विलास आहे, तो इतकी उत्तम काव्य करतो की श्रोत्यांचे सगळे जे श्रवणी तुंबळे रस. अहो, मगाशी तिनं सांगितलं तसं माझ्या डोळ्यांना बोलण्याची हे नाही आहे, शक्ती नाही आहे. तसं श्रोत्यांचे कर्ण हे विविध रसास्वादानं तृप्त होतात. आणि जुन्या आणि श्रेष्ठ कवींच्या काव्यामुळं काव्य करण्याचं ज्ञान होते. ते पूर्वीचे ग्रंथ आहेत ना, हे सगळे रामायण, महाभारत, भागवत, सगळी पुराणं ही आत्ताच्या कवींना प्रेरणा देऊन किती हो, हजारो लाखो उदाहरणं इतकी आहेत मला आता सांगायला, पण आता वेळ नाही. की एका रामायणावर शतकोटी रामायणं झालेली आहेत, त्याच्यावर किती नाटकं झाली, किती काव्य झालेली आहेत. आणि म्हणून मम्मटसुद्धा सांगतो की शक्ती, निपुणता आणि काव्यज्ञ शिक्षे अभ्यास हे 3 मिळून एक हेतू हा काव्यनिर्मितीसाठी असतो. आणि शक्ती म्हणजे प्रतिभाशक्ती ही आपल्याजवळ पाहिजे, निपुणता पाहिजे. आत्ता सांगितलं तसं छंद, व्याकरण हे सगळं त्याला आलं पाहिजे आणि मग तो त्याच्यामध्ये तरबेज झाला. आता रामायणाचंच एक साधारण उदाहरण घ्यायचं झालं तर 9 रसांचा तिथे कसा आपल्याला दिसतो. रामायण आणि महाभारत शृंगार, हार, हास्य, करुण सगळे 9 रस आहेत. आता सीतेचं हरण झालं त्यावेळेला करुण रस आहे. किंवा दशरथाला राम वनवासात गेल्यामुळं करुण, अयोध्याकांड तर आपण पाहतोय सगळं करुण रसांनी भरलेलं आहे. पण दशरथाला पुत्रप्राप्ती झाली त्यावेळेला हास्यरस आहे. कैकेयीनं दशरथाला वर मागताना रौद्ररस, युद्धसमयी वीररस आणि अद्भुत रस म्हणजे रामाचं ते मस्तक हे करून तयार करून रावणानं फसवलेलं होतं. आणि शाकुंतला ते असंच आहे की ते शकुंतलेचा राजा जेव्हा स्वीकार करत नाही त्यावेळेला एक असा अद्भुत तेजस्वी झोत येतो आणि ते शकुंतलेला तिची जी आई आहे मेनका ती घेऊन जाते. रघुच्या खजिन्यात, मागे मी सांगितलं होतं, रघुच्या खजिन्यात सुवर्ण मोहरांचा पाऊस पडतो. सगळे हे अद्भुत रसाची इतकी सुंदर वर्णन आहेत. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे, विद्वानांची योग्यता, सामर्थ्यवंतांची सत्ता, चतुर्पुरुषांचं कौशल्य हे सगळं त्याच्यामध्ये आहे. किती मी आता म्हणलं तसं सगळ्या संतांवर काव्य झालेली आहेत बरं का. महाकाव्य तुकाराम चरितम, शिवराज्योदयम, डॉक्टर आंबेडकरांच्यावर महाकाव्य आहे. रघुवंशातील सगळ्या राजांची वर्णनं करणारे वेगवेगळे ग्रंथ, रघुवंश, कुमार संभव असे सगळे तयार झालेत. आणि तेव्हा तो कालिदास सर म्हणतो, क्व सूर्यप्रभो वंशः क्वच अल्पविषयामतीही तितीर्षु दुस्तरम मोहात उडुपेनास्मि सागर. एवढा मोठा हा महासागर मी तरुण जायला बघतोय, माझी मती तर एवढीशी अल्प आहे. रामदासांचं चरितसुद्धा आहे बरं का महाकाव्य. कवी कवित्वाचा प्रबंध, प्रबंध म्हणजे काव्याचा प्रकार आहे. कवी नाना धाटी मुद्रा छंद, आता ह्याच्यावर तर किती बोलता येईल. छंद म्हणजे सगळे वेगवेगळी आत्ता जे म्हणलं तसं भुजंग प्रयात, श्लोक, त्रिष्टुप हे सगळे छंद आहेत, वेदांपासून आलेले आहेत. आणि धाटी म्हणजे पुन्हा छंदच, आणि मुद्रा म्हणजे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये जे भाव जे आहेत ते.
हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तर किती प्रकार सांगावेत. पिंगलाचं छंदशास्त्र आहे, मराठीत मोरावाळिंबेंचं आहे, व्याकरणाची किती पुस्तकं आहे, आपल्याला पतंजली माहिती आहे. सगळे वृत्त अगदी लहानपणी पाठ केलेलं आठवत असेल. म्हणावे तयाला भुजंग प्रयात क्रमानेच येती अचारी जयात पदी ज्यांची या अक्षरे येती बारा रमा नायका दुःख माझे निवारा. सातवीत आमच्या वडिलांनी शिकवलेलं. पण शेवटचं उदाहरण मग ते गण पाडण्यासाठी. कवी म्हणजे सृष्टीचा अलंकार आहे. आता मी सगळ्या ओव्या घेऊ शकणार नाही. कवी लक्ष्मीचा शृंगार आहे, सगळ्या सिद्धीचा निर्धार आहे. असे हे कवी आहेत बरं का. किती सांगावं कवींबद्दल हो. पुढे बघा. या सगळ्या सृष्टीत कवी अलंकारासारखा शोभून दिसत असतो. मगाशी म्हणलं तसं ब्रह्मदेवाच्या सृष्टीला काही मर्यादा आहेत, पण याला मर्यादा नाहीत. कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, हे एक कवी सृष्टीत अलंकारासारखे आहेत. सभेला मंडण म्हणजे शोभा अलंकार देणारे आहेत. आणि भाग्याचं आपल्याला काही चांगली परिस्थिती निर्माण झाली, भाग्य उदयाला आलं की कवी सुंदर असं काव्य करत असतात. किती स्तोत्र आहेत. तो स्तोत्रांची तर नुसती आपण किंवा कवी देवांचे रूप करते. अहो देवांचे रूपच आपल्या डोळ्यासमोर सादर करतात. ऋषींचे महत्त्व वर्णिते आणि नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणते. किती शास्त्र झाली आहे. 6 शास्त्र, 14 विद्या, 64 कला. आपल्याला माहिती आहे सगळी स्तोत्र आणि काव्य पण माहिती आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आपल्याला नामाबद्दल आहे. तसाच तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, किंवा अधरम मधुरम वचनम मधुरम. सगळं मधुराष्टक काय सुंदर आहे हो. तर अशी ही महाकवींची उत्तम उत्तम काव्य जर लिहिलीच नसती तर जगाचा उद्धारच झाला नसता. 21व्या ओवीत तर म्हणतात, नसता कवीचा व्यापार तरी कैसा असता जगोद्धार. म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीला आधार देणारेच कवी आहेत. आता पुढे तर म्हणतायत की नाना विद्या ज्ञातृत्व काही नाही, कवेश्वरे विण तो नाही. कवीपासून सर्वज्ञता, सर्वही सर्वज्ञता. जर आपल्याला सर्वज्ञ व्हायचं असेल ना, ह्या जुन्या म्हणजे या सगळ्या श्रेष्ठ कवींचं नुसतं आपण वाचतोय, आता ऐकतोय, तरी आपल्याकडे एक आता आपल्यातल्याच बघा वैजयंतीताई केवढं काव्य करतायत त्या. असे बरेच जण आहेत. मी फक्त एकाचं उदाहरण दिलं म्हणून कुणी म्हणजे मला क्षमा करा. तर इतकी काव्य निर्माणच झाली नसती हो. एवढ्या 14 विद्या, 64 कला, अशी सुंदर सुंदर रचना. मग आता पूर्वी काय झालं, आता मगाशी सांगितलं की पूर्वीच्या कवींचा आधार घेऊन नवे कवी होत आहेत. आता गदिमांचा उल्लेख करायचा आहे, बघू थोडासा करीन मी. मागा वाल्मिक व्यासादिक जाले कवेश्वर अनेक, तयापासून विवेक सकळ जनांसी. दोघांचा उल्लेख केला, वाल्मिक आणि व्यास, तरीसुद्धा त्याच्या जीवावर किती हजारो लाखो असे ग्रंथ झालेले आहेत. म्हणून एक छोटंसं पळसुले, गबा पळसुले म्हणून त्यांनी महाकाव्य रचलेली आहेत संस्कृतमधली. ते म्हणतात, वाल्मिकी मुनी व्यास विरचिता रामकृष्णयो हो पावन गाथा, अखंड दीपो भगवद्गीता, कर्मयोग संदेशदायिनी, प्रवहतात संस्कृत मंदाकिनी. आता गीत रामायण हे मूळ रामायणाच्या आधारावर काय रचले हो. पूर्वी जी काव्य केली होती त्याचीच व्युत्पत्ती प्राप्त झालेली आणि त्यामुळं पंडिता अंगी बाणली परमयोग्यता. जे खरे आत्ताचे पंडित आहेत किंवा पूर्वीचे, त्यांच्या अंगी योग्यता येण्याचं कारण काय. ही काव्य इतकी सुंदर आहेत की आपण जर अगदी कुशलव रामायण गाती, शेवटचं कडवं त्यातलं सुंदर आहे. जे नाही सोडून यासन उठले राघव, उठले राघव, फिरून कवळिती आपुले शैशव, आपुले शैशव.
पुत्र भेटीचा घडे महोत्सव, परिते उभयानच माहिती कुशलव. काय रचना आहे तो एक एक. हनुमंत शेवटी काय म्हणतो बघूया आपण. आणि अशी रामायण शतकोटी झाली तरीसुद्धा आपल्याला सगळ्या पूर्वीच्या या काव्यांचा आणि सगळ्यांचा आधार आजही वाटतोय. ऐसे पूर्वी थोर थोर जाणे कवीश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी. आधी झालेत त्यांनाही नमन आहे आणि पुढे होणार आहेत त्यांच्यासाठी पण नमन आहे. अहो, संस्कृतमध्ये तर 10 प्रकारचं वाङ्मय झालेलं आहे नाट्याचं, दशरूपकं झालेली आहेत. नाना चातुर्याच्या मूर्ती की हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे. म्हटलं ना आता की सगळ्या ह्या चातुर्याच्या मूर्ती आहेत आणि त्यांच्या मुखातून हे वेदश्रुती सगळे बाहेर पडलेले आहेत. कवीच जर नसते तर हे कुणी केलं असतं. त्याच्यातली एक 27वी ओवी पण छान आहे. सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत, परोपकारा कारणे. थांबते एक 5 मिनिट. परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादणे, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. सेखी म्हणजे शेवटी आपले सगळे संशय नष्ट होत आहेत. कृपया कुणीतरी शांत बसा. साध्या व्यासांनी एक सांगितलेलं आहे, कवी म्हणजे लोकांना काव्यामृताचा वर्षाव करणारे आहेत, मेघ आहेत. की हे अमृताचे मेघ वोळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखांचे उचंबळले सरोवर हे. आता सरोवर म्हणतायत, अमृताचे मेघ म्हणतायत. आणि हे कवी म्हणजे श्रोत्यांवर कृपादृष्टी करणारे अमृताचे मेघ आहेत. की हे विवेकनिधींची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूंची विच्चेनी विचारे कोण दाटले. अहो, मनुष्य रूपानं आलेले हे दृश्य वगैरे नाही आहेत, पण त्यांनी खजिनाच्या खजिना आपल्या पुढे प्रगट केलेला आहे. आणि कवींचं अंतरंग निरनिराळ्या वस्तूंच्या विचारानं भरलेलं आहे. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थास आणिवणे, लाधणे पूर्वसंचिताच्या गुणे विश्वजनासी. 30वी ओवी तर आपण समजून घेतलीच पाहिजे आहे. काय म्हणतायत भगवंत म्हणजे समर्थ. आदिशक्तीचा वास हा तुर्येमध्ये असतो आणि आपण शारदा स्तवनामध्ये अभ्यासले. मग सरस्वतीचे पुत्र असणारे हे कवी आपल्या आईला सोडून लौकिक जगात कसे बरे जगू शकतील. ते सतत तुर्येमध्ये राहण्याची इच्छा दर्शवतात आणि तुर्येमध्ये जगणाऱ्या कवींचं लेखन आपल्या अंगावर रोमांच उभं करतं, नयनात अश्रू आणतं आणि भावविश्वात घेऊन जातं. किती सांगावं. तुकारामच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं, पण त्यांनी कधी मागितलं का हो? काही नाही. आणि समर्थ काय म्हणतात की हे अमृताचे मेघ वोळले, के नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उचंबळले सरोवर हे. आत्ता सांगितलं होतं मी ते. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, नातरी भक्तीची फळश्रुती फळास आली. अहो, हे निरंजन म्हणजे ब्रह्माची संपत्ती आहे. दुसरी इस्टेट नको आपल्याला. शमदमादीची संपत्ती आहे ना ती परब्रह्माची. आणि विराट पुरुष एवढं विश्वरूप दाखवलेलं आहे, त्याची योगस्थिती म्हणजे कवी आहेत. की हा ईश्वराचा पवाड, ही ओवी तर मला फार आवडलेली आहे. पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. पवाड म्हणजे कीर्ती, वाड म्हणजे विस्तार, निपुणता, आणि ब्रह्मांड रचनेहून जाड म्हणजे श्रेष्ठ किंवा विस्तृत, पांडित्यपूर्ण, अशी ही कवीची प्रबंध रचना आहे. म्हणजे आकाशापेक्षा हा मोठा असा ईश्वराचा पराक्रमच आहे. महाकवींची काव्यरचना ईश्वराच्या ब्रह्मांड रचनेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि आता असो हा विचार, जगाचा आधार कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. आता खरं म्हणजे हा समास इथे संपतोय, पण समर्थांनी आपल्याला पुढे 14:3 पण कवित्व कळा निरूपण सांगितलेलं आहे. आपण सगळे तो पुन्हा अभ्यासू. त्याच्यात काव्याचे भेद सांगितलेत आणि असा हा खरं म्हणजे धावता आढावाच मला घ्यावा लागलेला आहे. मी शांतपणाने नाही घेऊ शकले. फक्त त्यांनी हनुमंतांनी एक मागणं मागितलेलं आहे जे याच्यामध्ये आहे गीत रामायणामध्ये. त्या 4 ओळी म्हणते आणि थांबते. प्रभो मज
एकच वर द्यावा. या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा. प्रभो मज एकच वर द्यावा. सूक्ष्म सूक्ष्मतम देह धरुनी फिरेन वनी फिरेन गगनी. जळी स्थळी पण रामकथेचा लाभ मला व्हावा. प्रभो मज एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. प्रभो मज एकच वर द्यावा. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांबद्दल कृतज्ञता. त्या आपल्या परमपूज्य सगळ्या ओमकाका असतील, बाबा असतील, सगळेच संयोजक, सरिताताई, रोहिणीताई, काय सुंदर करतायत तो सगळं विवरण, नियोजन. आणि या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. सगळ्या ज्येष्ठांनी जे आजपर्यंतचे समाज समजावून दिले त्यामुळं मला थोडासा आधार घेऊन उडी मारता आलेली आहे. सगळ्यांबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता आणि श्रीरामांना आणि समर्थांना वंदन करून त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करते. धन्यवाद. जय 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 रघुवीर